नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एम.एस.सी.आय.टी. इरा सेशन 13 बघूया. तर यामधली आपण सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपण बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, टेम्पलेट्स बेसिकली एन्फोर्स ओव्हरऑल कन्सिस्टन्सी बाय हॅव्हिंग अ predetermined structure and layout. So in Microsoft Word, search for take a notes template in the search bar area and create the template. टेक अ नोट्स नावाचं टेम्पलेट सर्च करायचं आहे. त्यासाठी इथे सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटला इथे क्लिक करा. त्यानंतर यामध्ये टेक अ नोट्स या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह ॲज अलाउ यूज टू सेव्ह अवर वर्क फॉर द फर्स्ट टाइम अँड also it will ask for in what name it will be saved and where it will be saved. So save the given document on your desktop using save as with the name take a notes. तर डॉक्युमेंटला टेक अ नोट्स नावाने सेव्ह करायचे. त्यासाठी फाईल टॅबमध्ये इथे क्लिक करा. त्यानंतर सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉप या फोल्डरला क्लिक करा. त्यानंतर इथे फाईल नेम दिलेले तुम्हाला, या फाईल नेममध्ये क्लिक करा आणि यानंतर सेव्ह करा. या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चन आपले कंप्लीट झाले आहे. पुढची टेस्ट आपण बघूया, सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट फीचर अंडर द रीड मोड इन मायक्रोसॉफ्ट वर्ड अलाउ you to enhance your reading experience during the night by changing the background color. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम which group and checkbox option can you activate the vertical and horizontal rulers in Microsoft Word to assist in aligning text and object in document. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड, शो ग्रुप रूलर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट फीचर फ्रॉम द विंडोज ग्रुप अलाउ you to divide the document into two sections, making it easier to work on different parts simultaneously, and how can you remove the split. तर याचा आन्सर आहे थर्ड, विंडो स्प्लिट रिमूव्ह विंडो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ कॅन यू क्विकली झूम आउट ऑफ अ डॉक्युमेंट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड युझिंग द झूम स्लायडर ऑन द स्टेटस बार. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ड्रॅग द स्लायडर टू द लेफ्ट. फर्स्ट आन्सर याचा करेक्ट. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे, what is the purpose of recording a macro in Microsoft Word and how can you execute the recorded macro. That's a correct answer आहे third, automate task execution click stop recording. The third answer is correct. And last question, which tool under the learning tools contextual tab in Microsoft Word is designed to assist in the review of the document by providing an option to listen to the content. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, रीड अलाउड. तर या ठिकाणी सेल्फ पाथ लर्निंग ही टेस्ट आपली कंप्लीट झाली. आता आपण बघूया गाइडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर बघूया, इन द गिवन डॉक्युमेंट टू व्ह्यू इट इन रीड मोड गो टू द व्ह्यू टॅब, देन व्ह्यू ग्रुप अँड क्लिक ऑन द रीड मोड ऑप्शन. तर डॉक्युमेंटला रीड मोड ऑप्शन मध्ये आपल्याला प्रिव्ह्यू करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर व्ह्यू टॅबला इथे क्लिक करा. व्ह्यू मध्ये आल्यानंतर रीड मोड नावाचा हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन द गिवन डॉक्युमेंट टू हाईड अँड शो ग्रिड लाईन्स गो टू द व्ह्यू टॅब, देन क्लिक ऑन द ग्रिड लाईन्स अंडर द शो ग्रुप. डॉक्युमेंट मध्ये ग्रिड लाईन आपल्याला हे करायचे आहे. तर त्यासाठी व्ह्यू टॅब मध्ये क्लिक करा. यामध्ये ग्रिड लाईन ऑप्शन दिलेला आहे, या ग्रिड लाईन ऑन करायचे आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू झूम आउट अँड झूम इन गो टू द व्ह्यू टॅब, क्लिक ऑन द झूम ऑप्शन, सेट द पेज सेटिंग झूम
200% आपल्याला झूम करायचं आहे डॉक्युमेंटला. त्यासाठी सर्वात अगोदर व्ह्यू टॅबमध्ये क्लिक करा. व्ह्यूमध्ये आल्यानंतर इथे झूम ऑप्शन आहे. झूममध्ये आल्यानंतर 200%ला इथे क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर ओके करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे ओपन द न्यू डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द डॉक्युमेंट रिगार्डिंग हेल्प. गो टू द हेल्प टॅब, देन क्लिक ऑन द हेल्प. आपल्याला हेल्प टॅब ओपन करायची आहे. सगळ्यात अगोदर वर्ड ओपन करायचं आहे. स्टार्ट बटनला क्लिक करा. वर्ड नावाचं हे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करा. ओपन झाल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटला इथे क्लिक करा. त्यानंतर हेल्प नावाची वरती टॅब दिलेली त्यावरती क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन, ओपन अ न्यू डॉक्युमेंट टू कॉन्टॅक्ट द मायक्रोसॉफ्ट टीम. गो टू द हेल्प टॅब, क्लिक ऑन द कॉन्टॅक्ट सपोर्ट. वर्ड ओपन करा. स्टार्ट वरती क्लिक करा. या ठिकाणी वर्ड हे ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन झाल्यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा आणि यानंतर हेल्प या टॅबला क्लिक करा. हेल्पमध्ये आल्यानंतर कॉन्टॅक्ट सपोर्ट हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपले हे डू इट युअरसेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न इथे पूर्ण झाले. एंड एक्झाम करूया. यानंतर आता आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे अमित टाइप्स अ लेटर अँड वांट टू हायलाइट इम्पॉर्टंट लाईन्स इन येलो. विच फीचर शुड ही यूज. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, टेक्स्ट हायलाइट कलर. Next question. Two classmates use PowerPoint. One add only text. The other uses images, sound, transition. Whose presentation will be more effective? So that's a correct answer आहे second. Image and transitions because it's more engaging. Next question आहे teacher checks student file. One is XLS, one is PPT, which belong to Excel and which to PowerPoint. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. अर्णव save a document without save as can find it later what went wrong. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, save it in default or a known folder. Next question. A menu bar shows option like file, insert, design. What are these collectively called in modern software? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा फर्स्ट, tabs on ribbon. Next question. Sneha tries to find spelling check in a toolbar but cannot. Where else might she look for it? त्याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, अंडर रिव्ह्यू और टूल्स टॅब. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू फ्रेंड्स आर एडिटिंग टेक्स्ट. वन यूज ऑटो करेक्ट, द अदर टाइप मॅन्युअली. विच मेथड इज बेटर अँड वे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑटो करेक्ट सेव्ह टाइम अँड फिक्स कॉमन एरर्स. Next question. A file was saved in .doc format but did not open on another device. What could have prevented this problem? There is a correct answer आहे third, save as PDF for compatibility. And next question. You want to email your science project to the teacher. Which format is best and way? It's a correct answer is second, .pdf because it logs the format. And last question. To girls save presentations, one added titles, media, the other left defaults. Who prepared better? The correct answer is second, girl one, organized, creative, clear. या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि या ठिकाणी सेशन 13 कंप्लीट झाले. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या सेशन